नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा जो मुद्दा आहे हा अत्यंत पेटलेला मुद्दा आहे. त्याच्या क्रिया प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला पूर्ण भारतभर पाहायला मिळतात. मराठी भाषेचा किंवा कोणत्याही स्थानिक भाषेचा विचार येतो त्यावेळेला ती टिकवण्यासाठी आंदोलन करणं, शांत पद्धतीनं अहिंसक पद्धतीनं आंदोलन करणं, निषेध करणं हे गरजेचं आहे. पण त्याही पलीकडे जाऊन जमिनी पातळीवर जाऊन काहीतरी काम करणं फार गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं काही करता येईल का म्हणून मी काही या भाषेवर म्हणजे मराठी भाषेवर काही लिहिलं होतं. पाठ करून बोलणं फार डिफिकल्ट आहे, थोडंसं मोठं असल्यामुळे मी वाचून दाखवतो आणि मग यावर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया द्याव्यात अशी माझी इच्छा आहे. मराठी भाषा जर समृद्ध करायची असेल आणि अभिवृद्ध करायची असेल तर मला पर्सनली काय वाटतं की आपल्याला काय करायला हवं आणि कशा पद्धतीने करायला हवं हे मी मांडण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. होप सो तुम्हाला आवडेल आणि यावर तुम्ही नक्कीच प्रतिक्रिया द्या. अभिवृद्धी मराठीची. आज मराठीचा मुद्दा कोणी एका राजकीय पक्षाचा राहिला नाही, परंतु फक्त राजकारणापुरता हा मुद्दा उचलणे हे आता योग्य नाही. मराठी तरुणांनी मराठीचे खोटे झेंडे मिरवणाऱ्या राजकारण्यांच्या पालख्या वाहण्यापेक्षा स्वतः सक्रिय आणि कृतिशील प्रयत्न करून मराठीची अभिवृद्धी करणं गरजेचं आहे. मराठी भाषा ही इसवी सन 9व्या शतकापासून बोलली जाते आणि 9 कोटीपेक्षा जास्त लोकांच्या जिभेवरती आता रोळत आहे. सध्या भारतात मराठी राज्यभाषा असणारे 2 राज्य आहेत, एक महाराष्ट्र आणि दुसरे गोवा. शिलालेखांच्या पुराव्यावरून ही भाषा सुमारे 1200 ते 1300 वर्षे जुनी आहे, परंतु ती इसवी सन पूर्वपासून प्रचलित आहे असा सिद्ध करण्याचा प्रयत्न अनेक भाषाकार करत आहेत. आणि तसे असल्यास मराठी भाषा इतिहासावर एक वेगळाच ठसा उमटवेल. शिवकालीन नव्हे तर मराठ्यांच्या साम्राज्यात सुद्धा मराठी भाषेला राजाश्रय होता. पेशव्यांचेच वर्चस्व असताना जवळपास भारतातील सर्वच व्यवहार मराठीतून चालत असे. आता मात्र तिला राजाश्रय तो फक्त निवडणुकीपुरता आणि त्याच्या कालखंडापुरताच, किंबहुना फक्त स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यापुरता. महाराष्ट्रातील अनेक संतांनी मराठी भाषेत समृद्ध बनवले, पण ती संपन्नता आपणास टिकून ठेवता आली नाही. मराठीची अभिवृद्धी हा काही मैदानी खेळ नाहीये की तो लाठ्या काठ्याने जिंकता येईल. यासाठी वैचारिक बैठकीची नितांत गरज आहे. तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंग रचनेच्या माध्यमातून शब्दांचं महत्व पटवून दिलं. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्ने करू. शब्दांपासून अक्षरांपासून शब्द आणि शब्दांपासून भाषा. या भाषेच्या प्रवासातल्या शब्दांना भावनिकतेचा स्पर्श झाला की ती भाषा अगदी मनात खोलवर रुतते. ही आपण जगली पाहिजे. जोपर्यंत सर्व मराठी भाषा जगत नाही तोपर्यंत तिचा अभ्युदय शक्य नाही. मराठी जणांचा विकास आणि मराठी भाषेचा विकास या परस्परावलंबी गोष्टी आहेत. त्यामुळे विकासाचा विचार करताना आपण दोन्ही गोष्टींचा विचार करणं अपरिहार्य आहे. आद्यकवी मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा पहिला मराठी काव्यग्रंथ लिहून मराठीच्या शिल्पेच्यात एक मानाचा दोरा रोवला. या ओवीबद्ध ग्रंथात एकूण 18 प्रकरणं आहेत. शास 1110 सालच्या सुमारास हा लिहिलेला मराठीतील पहिला आद्यग्रंथ म्हणजे पहिला ग्रंथ आहे. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी इसवी सनाच्या 13व्या शतकात ज्ञानेश्वरी, भावार्थ दीपिका, सांगदेव पासष्टी, हरिपाठाचे अभंग यांसारख्या रचना निर्माण करून मराठी शब्दांमध्ये आणखी भर पाडली. ज्ञानेश्वर हे संत होते, सोबत कवी आणि तत्वज्ञ सुद्धा होते. ते सगळं केलं अवघ्या 21 वर्षाच्या वयाच्या अगोदर. ज्ञानेश्वरांनी तत्वज्ञानाचे विचार मराठीतून मांडता येतात याचा विश्वास आपल्या ग्रंथ कर्तृत्वातून सिद्ध केला. त्यानंतर एकनाथांनी, जे माय मराठीचे सुपुत्र म्हणून ओळखले जातात, त्यांनी 13 पेक्षा जास्त ओवीबद्ध ग्रंथांची रचना केली. ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचेही जवळपास 250 वर्षांनी शुद्धीकरण केले. त्यानंतर रचलेल्या भावार्थ रामायणात जवळपास 40,000 पेक्षा जास्त ओव्या आहेत. तुकोबरायांच्या ओव्या इंद्रायणीत विसर्जित केल्यानंतर मौखिक स्वरूपात त्या संग्रहित केल्या असाव्यात आणि समस्त मराठी जणांच्या वाणीत रेंगाळत होत्या. त्या मौखिक स्वरूपात संग्रहित केल्या असाव्यात. कवी, तत्वज्ञ, भाषाकार अशा विविध पैलूतून आपल्याला संत तुकाराम पाहायला मिळतात. त्यांनी मराठी भाषा वाढवली, ती जनसामान्यांपर्यंत पोहोचवली. मराठी जणांसाठी पर्यायाने बहुजनांसाठी केलेली बंडखोरी ही मराठी भाषेच्या माध्यमातूनच केली. अशा किती संतांचे दाखले आपण द्यायचे की ज्यांनी साधनांचे दुर्भिक्ष असताना सुद्धा मराठी भाषेचा विकास केला. हल्लीच्या आधुनिक महाराष्ट्रातील कवींचा आपण अभ्यास केला तरी सुद्धा आपली मान ताठ होईल. वि. स. खांडेकर, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, भालचंद्र नेमाड्यांसारख्या ज्ञानपीठ पुरस्कार देऊन शासनाने मराठी भाषेची दखल घेतली आहे.
सोबत बहिणाबाई चौधरी, गोविंदग्रज, मर्डेकर, बालकवी, सुरेश भट, गदी माडगुळकर, शांता शेळके, केशव कुमार ते अगदी दीपू चित्रे, मंगेश पाडगावकर, संदीप खरे आणि गुरु ठाकूर पर्यंत सर्वांनी मराठी भाषेचा गोडवा हा सर्वदूर पसरवलेला आहे. भाषेची अभिवृद्धी केली. अण्णाभाऊ साठे, नामदेव ढसाळ यांसारख्या बंडखोर लेखक कवींनी देखील यामध्ये मोलाचे योगदान दिले. अण्णाभाऊ साठेने अतिशय खडतर परिस्थितीमध्ये जीवन कंठीत स्वतःला चळवळीत झोकून दिले. आपल्या स्वतःच्या लेखणीला चळवळीच्या तलवारीची कानच बनवली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारण्यासाठी मराठी साहित्याचा किंबहुना मराठी भाषेचा सिंहाचा वाटा आहे. आज मराठी भाषा दिनावरून महाराष्ट्रात फार मोठे राजकारण चालू असते. याची कल्पना आपल्याला सर्वांनाच आहे. कुसुमाग्रजांच्या ऐवजी अण्णाभाऊ साठे व्यक्तिमत्व योग्य आहे अशी विचारधारा एका बाजूला आणि कुसुमाग्रज कसे श्रेष्ठ आहेत असं सांगणारा वर्ग दुसऱ्या बाजूला. स्वभाषेतील स्वभाषिकांचा हा शीतयुद्धाचा प्रकार नंदनीय आहे. या दोघांनाही विरोध नाही. दोघेही स्वतःच्या जागेवर श्रेष्ठ आहेत. दोघांचाही लिहिण्याचा ढंग वेगळा आहे, रंग वेगळा आहे. त्यामुळे तुलना करण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. या दोघांचेही लेखन कौशल्य पाहून प्रेरित होऊन हजारो जणांनी हातात लेखणी घेतली. मग मराठी भाषेचे निकष कोण ठरवणार, कसे ठरवणार आणि ते ठरवताना किंवा एखादा नाव विचारात घेताना सध्याच्या राजकारण्यांना आद्यकवी मुकुंदराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांचा विसर पडावा हे लज्जास्पद वाटते. मराठी भाषेचा विकास हा फक्त 20व्या शतकात झाला नाही. जवळपास त्याला 1200 वर्षाची परंपरा आहे. ती आपणास लक्षात घेतली पाहिजे. फक्त मराठी भाषा दिन साजरा करून मराठी भाषेचा अभ्युदय आपल्याला साधता येणार नाही. त्यासाठी मराठी भाषेची अभिवृद्धी करण्यासाठी आता सर्व मराठी भाषिकांनी कृतीशील कार्यक्रम राबवणे निकडीचे आहे. यासाठी मराठी मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे. लोकांमध्ये वाचनाची आवड समृद्ध होणे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे भाषा वृद्धीवर आपण जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. भाषा वृद्धीवर लक्ष देणं फार महत्वाचं आहे. मराठी शब्दकोशात जास्तीत जास्त शब्दांची भर कशी पडेल, इतर भाषातील शब्दांना पर्यायी मराठी शब्द आपण सुचवले पाहिजेत. सर्व कट्टरवाद्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भाषा मेली तर विचार मरतील. त्यामुळे भाषा जगली पाहिजे. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की मराठी भाषा ही जर आपल्याला वाढवायची असेल, अभिवृद्ध करायची असेल आणि अजरामर ठेवायची असेल, ती राहणारच आहे. त्यासाठी तुम्ही, आम्ही आणि काही राजकारणी जेन्युअनली सुद्धा प्रयत्न करत आहेत. काही राजकारण मतांसाठी प्रयत्न करत असतील, पण बरीच लोक ही जेन्युअनली प्रयत्न करत आहेत. बरीच चळवळीतील मंडळी ही जेन्युअनली प्रयत्न करत, बरीच संस्था, संघटना, कलाकार जेन्युअनली प्रयत्न करत आहेत. बरोबर आहे. तर ती टिकणारच आहे. पण जर ती आणखी समृद्ध व्हावी, आणखी अभिवृद्ध व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला मराठी भाषेचा अंगीकार करणं फार गरजेचं आहे. व्यवहारात आणणं फार गरजेचं आहे. जसं मी बोलता बोलता मगाशी जेन्युअनली हा शब्द 3 वेळा वापरला. कदाचित कॉमेंट्स मध्ये काही लोक बोलतील सुद्धा वगैरे, पण हेच टाळणं आपल्याला फार गरजेचं आहे मित्रांनो. आणि जोपर्यंत आपण हे टाळायला शिकत नाही, जोपर्यंत आपण ह्या भाषेचा पूर्णतः वापर करत नाही, पूर्णतः एक्सेप्ट करत नाही, तोपर्यंत आपल्याला मराठी भाषेचा अभ्युदय करता येणार नाही, ती समृद्ध करता येणार नाही. आणि आणखी समृद्ध होणं हे तुमच्या आमच्यासारख्या मराठी जनांवरच अवलंबून आहे.